बहुप्रतीक्षित एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोर व किल्ले गावठाण जवळ उभारण्यात आलेल्या एनआरआय पोलीस ठाण्याच्या दिमागदार वास्तूचं उद्घाटन गुरुवारी 24 सप्टेंबरला सायंकाळी 4:30 वाजता करण्यात येणार आहे। गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते या नूतन इमारतीचं उद्घाटन होणार असून या सोहळ्यास ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, खासदार राजन विचारे, आमदार मंदाताई म्हात्रे, पोलीस आयुक्त प्रभात रंजन व सिडको संचालक संजय भाटिया उपस्थित राहणार आहेत। 4 दिशांना जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या पोलीस ठाण्याच्या इमारतीचा फायदा नागरिकांना होणार असून आकर्षक बांधणीमुळे एनआरआय पोलीस ठाण्याची ही वास्तू साऱ्यांचंच लक्ष वेधत आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। मुंबई पुणे हायवेवर पनवेल नजीक झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 6 जण जखमी झालेत। ट्रक आणि कारमध्ये हा भीषण अपघात घडला। मुंबई पुणे हायवेवर पनवेल नजीक मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला। ट्रक आणि कॉलिस कारच्या धडकेत 3 जण ठार तर 6 जण जखमी झाले। दुभाजकाची मर्यादा ओलांडून ट्रक पलीकडनं येणाऱ्या कारला धडकल्याने हा अपघात घडला। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश कांबळेसह राज चव्हाण, MVTV। मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ नवी मुंबई महानगरपालिकेने 2000 सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे नवी मुंबईतील सर्वच अनधिकृत झोपड्यांना पाणी पुरवठा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मुंबई महानगरपालिकेने 2000 सालानंतरच्या झोपड्यांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेनेही 2000 सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे नवी मुंबईतील सर्वच अनधिकृत झोपड्यांना पाणी पुरवठा होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। फक्त पदपद व आरक्षित भूखंडावरील झोपड्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत अद्याप पालिकेची भूमिका स्पष्ट नाही। तसेच नळजोडणीचा पुरावा हा वास्तव्यासाठी ग्राह्य धरता येणार नाही ही अटही आता काढून टाकण्यात आली आहे। नवी मुंबईत 2000 नंतरच्या अंदाजे 20,000 झोपड्या अनधिकृत असून या झोपड्यांना नळजोडणी दिल्याने पालिकेला अंदाजे वर्षाला 3 कोटी रुपयांची रक्कम पाण्यापोटी मिळू शकते। ब्युरो रिपोर्ट MVTV। बकरी ईद यालाच ईद उल जुहा असं म्हटलं जातं। परमेश्वर भक्तीपोटी बलिदानाचे एक प्रतीक म्हणून बकरी ईद साजरी करण्याची प्रथा आहे। जगभरातील मुस्लिम बांधव बकरी ईद साजरी करणार आहेत। बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा एक मुखेल उत्सव। बकरी ईद यालाच ईद उल जुहा म्हटले जाते। परमश्रेष्ठ परमेश्वराच्या भक्ती मार्गात केल्या गेलेल्या असीम त्यागाचे ईद उल जुहा हे प्रतीक आहे। अरबी महिन्याच्या जिल्काद या महिन्यामध्ये हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये अखिल विश्वात साजरा केला जातो। ईद उल जुहाच्या अनुषंगाने प्रत्येक पित्यास त्याच्या पुत्रापोटी परमेश्वरास बळी देऊन बकरी किंवा उंटाचे मांस समान 3 हिस्सांमध्ये गोर गरीब व अनाथ आप्त व नातेवाईक आणि स्वतः व शेजारी यांना वाटप करावे लागते व त्यांनाही या सणाच्या निमित्ताने मित्रांसह सामिष मांसाहारी जेवणाची संधी मिळते। ईद उल जुहा हा सण 3 दिवस साजरा केला जातो। यात परमेश्वरासाठी कुर्बानी म्हणजेच बलिदानास महत्त्व आहे। बकरी ईदच्या या दिवसात मुसलमान लोक 5 वेळा नमाज वाचतात। त्याचप्रमाणे घराघरात शीरकुर्मा, बिर्याणी असे पक्वान बनवले जातात। बकरी ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट MVTV। हार्बर रेल्वे मार्गावर ऐरोली स्थानकाजवळ मालगाडीचं इंजिन अचानक बंद पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। या मार्गावर सतत सुरू असलेल्या गोंधळामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत। हार्बर रेल्वे मार्गावर ऐरोली स्थानकाजवळ मालगाडीचं इंजिन अचानक बंद पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। हार्बर रेल्वे मार्गावर मंगळवारी दुपारच्या सुमारास मालगाडीचे इंजिन बिघडल्याने ठाण्याहून वाशीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती, तर वाशीहून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू होती। तासभरानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली। हार्बर रेल्वे मार्गावर सतत सुरू असलेल्या या गोंधळामुळे प्रवाशांचे मात्र अतोनात हाल होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोलसह राज चव्हाण, MVTV। नेरूळ सेक्टर 11 येथील सर्व्हिस रोड जवळील पदपथाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या पदपथावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्डे पडले असून नागरिकांना भर रस्त्यातून चालावं लागत आहे। त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नेरूळ सेक्टर 11 येथील सर्व्हिस रोड जवळील पदपथाची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे येथील पदपथावर खड्डे पडलेत, त्यामुळे नागरिकांना भर रस्त्यातूनच चालावं लागत आहे। या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहनं ये-जा करत असल्याने अपघाताची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे। 2 महीने से मैं इधर से जा रहा हूँ, देख रहा हूँ इसका फुटपाथ बहुत खराब है। सीनियर सिटीजन को जाने के लिए बहुत तकलीफ होता है। अगर ये न्यू मुंबई है, इधर रोड का पब्लिक मतलब बहुत फास्ट गाड़ी बहुत फास्ट रहता है, तो कैसे पब्लिक कैसे चल पाएगा? फुटपाथ नहीं रहेगा तो रोड के
ऊपर चढ़ने में वो खतरा है। वो कोई मोस्टली सीनियर रहते हैं, वो ड्रिंकिंग करके चलते हैं। अगर गाड़ी का कुछ हो गया, एक्सीडेंट हो गया, तो इसके लिए जिम्मेदार कौन है? पदचाऱ्यांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या या पदपथाचा त्यांना वापर करता येत नसल्याने नागरिकांकडून प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। त्याचप्रमाणे लवकरात लवकर या पदपथाचं काम करण्याची मागणीही होत आहे। ये यहाँ के फुटपाथ से हम लोग वॉक करते हैं और ये बहुत बेकार कंडीशन में। वी नीड कि यहाँ पे चेंजेस हो सो दैट हम अच्छे से वॉक कर सकते हैं। इफ़ वी डू मस्ती ऑल्सो तो हम गिरे नहीं ऑब्वियसली। सो आई वुड रिक्वेस्ट कि काश ऐसा हो, जल्दी ही हमारी ये विश पूरी की जाए फॉर ऑल द स्टूडेंट्स। सारे स्टूडेंट्स की तरफ से हम चाहते हैं कि इस फुटपाथ को बनाया जाए। आधीच निकृष्ट दर्जाचं काम आणि त्यात कामातील दिरंगाई यामुळे प्रशासन टीकेचा धनी ठरीत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोल, MVTV। MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या यूट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता। तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।